मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील शेनवडी परिसराच्या विकासामध्ये पाटील कुटुंबांचं मोठं योगदान आहे असे ठोस प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे। शेनवडी येथील श्री तुळजाभवानी उद्योग समूहाचे मार्गदर्शक मुंबई जिल्हा बँकेचे निवृत्त मुख्य व्यवस्थापक LM पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। बाळासाहेब पाटील म्हणाले, LM पाटील यांच्या मुंबईच्या अनुभवाचा गावाला मोठा फायदा झाला। त्यांच्यामुळे खेड्यापाड्यात सहकार चळवळ चांगल्या पद्धतीने रुजली। या भागात सर्वांच्या सहकार्यामुळे विकास प्रक्रिया गतिमान करता आली। वैयक्तिक कार्यक्रमात संपूर्ण गाव परिसराला सामावून घेण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे। वाढदिवसाच्या निमित्ताने कीर्तनाचे आयोजन करून त्या माध्यमातून समाज प्रबोधन साधण्याचा प्रयत्न केलाय। ही बाब इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्रदादा पवार म्हणाले, पाटील परिवाराचा एकत्रित कुटुंबाचा आदर्श घेण्याजोगा आहे। एकीच्या बळावर या कुटुंबाने सर्वच क्षेत्रात चौफेर प्रगती केली आहे। स्वतःच्या कुटुंबाबरोबर सामाजिक दायित्व जपण्याचे काम केले कित्येक वर्ष अखंडितपणे सुरू आहे। सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी प्रास्ताविक केले। एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले। माजी सरपंच आबा पाटील, युवा उद्योजक सागर पाटील, आकाश पाटील यांनी स्वागत केले। बाजार समितीचे माजी सभापती CM पाटील यांनी आभार मानले। कार्यक्रमास मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, जितेंद्रदादा पवार, चंद्रकांत पाटील, सुरेश बापू पाटील, संतोष अण्णा घारगे, शिवाजी सर्वगोड, धनाजी पावशे, प्रदीप शेटे, भरत घनवट, राजेंद्र चव्हाण, सचिन माने, शरद माने, सुहास माने, सुरेश शेठ, सूर्यवंशी, श्रीकांत पिसाळ, धनाजी थोरात, विजय पवार, विलासराव शिंदे, नेताजी सरनोबत, दाऊद पटेल, तुकाराम गोडसे, भिकू निकम, सतीश पिसाळ, सरपंच रवींद्र घोडके, उपसरपंच कोमल रसाळ, चेअरमन खंडू चव्हाण, सुभाषराव कोकाटे आदींसह शेकडो मान्यवर उपस्थित होते। दरम्यान वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या हरिभक्त पारायण, सागर पवार, क्षेत्र माहुली यांचे कीर्तन तसेच आंबवडे येथील आरके प्रस्तुत नजराना सप्तसुरांचा संचाचे संचालक राहुल कोळी, अनुष्का कांबळे यांच्या गीत गायन कार्यक्रमास श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला। तर या ठिकाणी आजूबाजूचे आलेले गावचे सगळ्या गावचे प्रमुख सरपंच मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यामुळे करणं गरजेचं आहे। CM पाटलासारखं नेतृत्व या भागाला लाभलेलं आहे। मला वाटतंय लहान थोरापासून खूप असं काम झालेलं आहे। बाजार सुपुत्र तुमच्या आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांचा अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे ते शेनवडी गावचे सुपुत्र LM पाटील साहेब त्यांच्या या कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याकडे बघितलं साहेब की ते 75 वर्ष झालंय असं त्यांचं वाटतच नाही। आम्ही ज्या वेळेला राजकारणात जिथं प्रवेश केला तेव्हापासून जी त्यांचा साचा आहे तो साचा कायम तसाच दिसलेला आहे। त्यामुळं ज्या ज्या वेळेला शेनवडीत आलं त्यांच्याकडे बघितलं की आम्हालाच ऊर्जा निर्माण होती की हे जर ह्या वयात अशा पद्धतीनं त्यांच्या तब्येतीचं आरोग्य त्यांनी सांभाळलं असेल तर आपल्यासारख्यांनी त्यांच्याकडून काहीतरी घेतलं पाहिजे असं व्यक्तिमत्व त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये चढ उतार त्यांनी भरपूर केलेले आहेत। इथनं शेनवडीपासून सुरुवात केली, मासुर्ल्यापासून शिक्षण घेतलं, मुंबईला गेले, मुंबईतल्या एका चांगल्या नामांकित बँकेमध्ये पाक MD पर्यंत त्यांनी त्यांचा प्रवास झाला। त्यांच्यानंतर ते रिटायर होऊन ज्या वेळेला गावात आल्यानंतर CM पाटलांना खरं म्हणजे त्यांचं एक पाठबळ मिळालं आणि CM पाटलांची सुद्धा उत्कर्षानं वाढ होत गेली। त्यांच्या पाठीमागे निश्चितपणानं त्यांच्या वडिलांचे आईंचे जसे आशीर्वाद आहेत तसे साहेबांचे सुद्धा आशीर्वाद त्यांनी त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे केले। म्हणून आज हा जो त्यांचा एकत्रित कुटुंबातला जो प्रवास आहे तो निश्चितपणानं या विभागातल्या सगळ्यांनी तो आदर्श घेतला पाहिजे। अशा पद्धतीनं त्यांनी हा कौटुंबिक प्रपंच स्वतःचा सांभाळला, त्याबरोबर गावाचा सांभाळला आणि माझ्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासंदर्भात म्हणजे 75 वर्षामध्ये पदार्पण करीत आहोत। तर या कार्यक्रमाला जे आपण सर्वजण उपस्थित आहात याबद्दल मी प्रथम सर्वांचं स्वागत करतो आणि धन्यवाद देतो। मनापासून मनपूर्वक आभार मानतो की अशा या माझ्या छोट्याशा कार्यक्रमासाठी सुद्धा आमचे CM पाटील बंधू यांनी आम्ही एकत्रित ठरवलं किंवा असा कार्यक्रम आयोजित करायचा आहे आणि साहेबांना आम्ही फक्त कल्पना दिली आणि साहेबांनी वेळात वेळ काढून एवढ्या धावपळीचं जीवन असताना सुद्धा बाकीचे कार्यक्रम दिवसभर संपवून सुद्धा कंटाळले असताना सुद्धा या ठिकाणी आले। त्याबद्दल मी त्यांचं शतशः मनपूर्वक आभारी आहे। आणि याचबरोबर जितेंद्र दादा माजी ZP सदस्य, त्यानंतर सुरेश बापू कुशेसाळचे बसलेले माझे बंधू भगिनीनो, या सर्वांनी
या ठिकाणी कार्यक्रमाला आलेत याबद्दल मी त्यांचे शतशः मनपूर्वक अत्यंत मनापासून आभार मानतो की या पाटील शेनवली या गावामध्ये होत असताना या गावचे आधारबळ या तालुक्याचे आधारबळ असणारे आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय सीएम पाटील साहेब यांचे बंधू थोरले बंधू खऱ्या अर्थानं या कुटुंबाला एक समाजसेवेचं व्रत मिळालं आहे। साहेब मी अनेक कुटुंब बघतो की आईची पहिली पुण्यतिथी घातल्यानंतर परत काय ती माणसं घरात टाळ काय आणत नाही, पण एखाद्याच्या नावातच सीएम असावं म्हणजे सीएम असणं वेगळं आणि खऱ्या अर्थानं सीएम म्हणून राहणं वेगळं असं असताना सुद्धा हे चौघेही भाव एकत्र येऊन खऱ्या अर्थानं समाजाच्या सेवेचं एक व्रत घेऊन समाज एका सत्यकर्माच्या भावनेनं बाहेर पडावा, समाज एका समाज कार्याच्या भावनेनं बाहेर पडावा आणि हा देह कशासाठी असावा हे सांगणारं कुटुंब विठ्ठल मारुती पाटील यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त अर्थात त्यांचा जो आजचा आहे हा अमृत महोत्सवी सोहळा 25 वर्षाचा माणूस झाला की तो रौप्य महोत्सव असतो, 50 वर्षाचा झाला की सुवर्ण महोत्सव असतो, 60 वर्षाचा झाला की हिरक महोत्सव असतो, 75 वर्षाचा झाला की अमृत महोत्सव असतो, 80 वर्षाचा झाला तर सहस्रचंद्र दर्शन सोहळा असतो आणि शताब्दी सोहळा म्हणजे 100 वर्षाचा माणूस झाला। माणसाची वर्ष किती होतात हे महत्वाचं नाही, पण या कुटुंबानं स्वतःच्या वाढदिवसाला आणि कुटुंबातल्या एका छोट्याशा लेकराचा नामकरण विधी करत असताना समाजाला अमृत दिलंय हे मात्र सत्य आहे। मुळात यासाठी घेतलेला आहे की भक्त ऐसे जाणार जे देही उदास, भक्त असे देहाची भावनाच राहत नाही आणि त्याच्या जीवनातले गेले आशापाश निवारून, त्याच्या जीवनातले सगळे आशापाश भगवंत निवारून टाकतो, काहीच ठेवत नाही। मी आता इथे कीर्तनाला आल्याबरोबर मी सीएम पाटलांना विचारले की पाटील साहेब की कशासाठी तुम्ही करताय, असा मी काय संदेश सांगू कीर्तनातून, तर त्यांनी मला एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, गणेश घारगे, शेनवडी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।